जेव्हा उन्हाळा येतो त्या उष्णतेच्या लाटांचा खूप चर्चा होते. तर नेमक्या उष्णतेच्या लाटा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये जाणवू शकतात? उष्णतेच्या लाटा कुठं जास्त असू शकतात? आता उष्णतेच्या लाटा जर बघितलं एप्रिल, मे, जून त्याचा ह्या फार मोठा कालावधी आहे. 90 दिवसाचा कालावधी आहे. नॉर्मली उष्णतेच्या लाटा ह्या देशात काय आणि महाराष्ट्रात काय सरासरी 3 ते 5 दिवस असतात. बरं. 3 दिवसाची असेल, 4 दिवसाची असेल, 5 दिवसाची ही सरासरी असते. आणि ह्यापेक्षा उष्णतेच्या लाटा ह्या वर्षी थोड्या अधिक असणारे असं म्हणतायत. म्हणजे 2 ते 4 दिवसांनी अधिक असणार आहे. बरोबर. मग तुम्ही जर त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात जर 3 महिन्यात आणि एप्रिल महिन्यात जर विचार केला तर उष्णतेच्या लाटेसंबंधी आपण जर पाहिलं एप्रिल महिन्यामध्ये साधारण 9 ते 11 दिवसाच्या कालावधीची उष्णतेची लाट अनुभवली जाऊ शकते. 9 ते 11 दिवस बरोबर एप्रिल महिन्यामध्ये. आता त्याच्यामध्ये 17 एप्रिलपर्यंत मी साधारण तापमान म्हणतो आहे म्हणजे दुसऱ्या 15वाड्यामध्ये. मग महाराष्ट्रातली नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या जिल्ह्याचा घाटमाथा एरिया, संपूर्ण जिल्हा नाही, अच्छा. सह्याद्रीचा घाटमाथाचा एरिया आणि राहिलेला सांगली आणि सोलापूर हे संपूर्ण जिल्हे ह्या जिल्ह्यातच एप्रिल महिन्यात झाली तर उष्णतेची लाट तुम्हाला त्या ठिकाणी जाणवेल. बरं. उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे फार कमी एरिया आहे आता जिथं उष्णतेची. उर्वरित एरिया हा फार विस्तारित एरिया आहे आणि त्यामध्ये आली ती 3 ते 5 दिवसाची उष्णतेची लाट जाणवू शकते. अच्छा. हे झालं एप्रिल महिन्यामध्ये. आणि तुम्ही जर संपूर्ण एप्रिल ते ह्या जून या दिवसात जर पाहिलं तिथेही कालावधी 3 ते 5 दिवसाचाच आहे 3 महिन्यासाठी. बरं. बरोबर. पण त्यापेक्षा अधिक म्हणजे किती 5 ते 6 दिवसांनी तो अधिक असू शकतो. म्हणजे किती आता 3 मध्ये 5 म्हणजे 8 ते 10 दिवसाचा तुमचा कालावधी 3 महिन्यामध्ये असू शकतो. अच्छा. समजला का. आणि तो जो भाग आहे तो जो इतका स्पष्ट आता करता येणार नाही कारण जो 90 दिवसाचा तो तुमच्या उष्णतेच्या लाटा आहेत. उष्णतेच्या लाटा ज्या एप्रिलमधल्या सरासरी इतक्या त्या साधारण एप्रिल ते जूनसाठी आहेत. समजला का. आणि थोड्याशा अधिक आहेत. एवढंच फक्त त्या अहवालाचा आलेला मतितार्थ अशा पद्धतीने उष्णतेच्या लाटेबद्दल सांगता येईल.